यूपी आणि आता महाराष्ट्र या भागामध्ये ज्या ज्या वेळेस राहुलजींनी कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाचा तिथल्या भाजपच्या सरकारने विरोध केलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये करणारा हा स्वाभाविकच आहे. आता तिथं जमावबंदी कायदा लावलेला आहे, म्हणजे कुणाला एकत्रित देताना येणार नाही, त्याच्यावर गुन्हे दाखल केले जाईल अशा पद्धतीचं कारवाई. कारण की आपला देश आता हुकुमशाहीच्या वाटचालीवर आहे. देशाप्रमाणे लाल किल्ल्यावरून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिमागी नक्षल असं जे वाक्य वापरलं, म्हणजे या देशातला शिकलेला मुलगा मुलगी हे सगळे दिमागी नक्षल आहेत. या देशाचा शेतकरी आतंकवादी आहे, नक्षलवादी आहे, हेही त्यांनी बोललेले आहे. त्यामुळे या देशामध्ये प्रत्येक माणूस या देशाचा नागरिक जो या देशासाठी काम करतो, देशाचं भविष्य आहे, त्याला अगर नरेंद्र मोदी दिमागी नक्षल म्हणत असेल, शेतकऱ्याला आतंकवादी आंदोलनजीवी नक्षलवादी म्हणत असतील, तर हे आमच्या देशाचं दुर्भाग्य आहे. आणि मग अशा परिस्थितीत फडणवीस सरकार काही वेगळं करेल, ते हक्काचं ऐकणार आणि त्याप्रमाणे इथं ज्याच्या गटी लावून हा कार्यक्रमच झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचा एक प्रयत्न केला गेलेला आहे. सकाळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की काँग्रेसच्याच कॉलेजमधून ते मुलं मुली आणले जातील आणि तेवढंच छोटा कार्यक्रम राहील असं ते सांगत होते. मी त्यांना माहितीसाठी सांगतो, त्यांच्याकडे गृह खातं आहे, त्यांनी त्याच्यावरचं लक्ष घ्यावं. तिथं पुणे असं शहर महाराष्ट्रातलं आहे, इथं राज्यातूनच नव्हे तर देशाच्या वेगळ्या वेगळ्या भागातून मुलं मुली शिकायला येतात. एक मोठी संख्या त्यांची आहे, जागतिक पातळीवर मुलं मुली शिकायला येतात असं ते शहर आहे. आणि या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात राहुलजीच्या कार्यक्रमात काँग्रेसच्या कॉलेजेसच्या मुला मुलींची संख्या राहील असं जे अमित ज्यांच्या मनात आहे तसं राहू नये. मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला सगळ्या स्तरातून मुलं मुली येणार आहेत, मोठी गर्दी त्या ठिकाणी होणार आहे. फक्त त्यांनी बंदोबस्त त्या ठिकाणी व्यवस्थित करावा. या ज्याचे गटे टाकलेले आहेत ते त्यांनी काढावे. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा.